प्रवासामध्ये काही घटना अशा असतात जनरल म्हणजे जे तुम्ही FPOचे मेंबर आहे जनरल काय होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीतून बऱ्याच वेळा आता डायरेक्ट पहिल्या 2-3 गोष्टी चुकीच्या असतात का FPO बनवताना जे चुकीचं असतं ते सांगतो की बाबा काहीतरी आपल्याला शेती करतोय आणि शेती बरोबरच इतरांचे काहीतरी मदत व्हावा, शेतीला अजून गती यावा या हिशोबाने आपण FPO बनवतो. पहिले 2 प्रकार आपण 90% धरले, शेवटचा प्रकार 10% मध्ये सुद्धा असतो का नसतो हे काही माहित नाही. परंतु या 10%च महत्व काय, कारण की हे दोन्ही जे प्रकार पहिले 2 सांगितले त्याचा ऑलरेडीच उद्देशच चुकलेला आहे. कारण की योजनेच्या उद्देशाला धरून बनवली कोणी सरकारने आणि त्यावेळेस योजना बनवणारे जे लोक होते त्यांनी ज्या उद्देशाला धरून बनवली त्या योजनेच्या सुसंगत असा आपला काही विचार किंवा आपण त्या योजनेसाठी नाही फक्त आपण सबसिडीसाठी योजना राबवतोय आणि त्या कृषी अधिकाऱ्यांना टार्गेट राहतं आणि ते कृषी अधिकारी करतो. 5-10 जण यंग मुलं असतात, कधी कधी एकत्र येतात, आपल्या कोणाचं लेक्चर ऐकलेलं राहतं युट्यूब किंवा एखादं त्याच्यावरती प्रेरित होऊन ते म्हणतात नाही आपण करू आणि 5-6 जण एकत्र येतात, तेच एकत्र राहत नाही. नंतर एकत्र 10 जणांचे काय प्रमोटर, नंतर 5 सबस्क्रायबर, असे 10 जण आणि मग तेच एकत्र राहत नाही. मग बाकीचे 300 कडून किंवा 400 कडून काय अपेक्षा ठेवायची, कारण की यांचंच कोऑर्डिनेशन बरोबर राहत नाही. यांचं कोऑर्डिनेशन बरोबर न राहण्याचं कारण काय का आपण कोणती गोष्ट करताना आपण जनरल एखाद्या पुढाऱ्याच्या मागे लागलो, एखाद्या मोठ्या ऑफिसरच्या मागे लागलो, एखाद्या संस्थेच्या मागे लागलो, एखाद्या ठिकाणी आपला वेळ द्यायला लागलो का आपल्या अपेक्षा जनरल काय असतात त्या संस्थेतून, त्या लोकांमधून, त्या पुढाऱ्याकडनं, त्या ऑफिसरकडनं माझा काहीतरी एखाद्या पुढाऱ्याकडून एखादं रेशनचं लायसन मिळवायला. या प्रवासातून जेव्हा आम्ही जातो त्यावेळेस बोलतो तर खरं जग काय, हा प्रश्न सगळ्यांना पडतो का आपण सर्वसामान्य जे काही कॉमन मॅन आपण म्हणतो ना, सर्वसामान्य लोकांना काय वाटतं का जे काही नजरेच्या टप्प्यात दिसतात तो व्यवसाय. पण ज्यावेळेस तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जाल, कॉर्पोरेट लेवलला जाल, तुम्ही त्या लेवलचे विचार करायला लागाल, त्या लेवलच्या लोकांच्या बरोबर राहाल, त्या लेवलच्या लोकांचे विचार ऐकून कोणी मोटिवेशनल स्पीकर बोलणं आणि त्या लेवलच्या लोकांबरोबर काम करताना ज्ञान मिळवणं याच्यात खूप फरक असतो. कारण की एखाद्या प्रोजेक्टचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो वाचताच त्याचा EBITDA काय, त्याचं काय पॅट काय, त्याचं नेट प्रॉफिट काय, त्या प्रोजेक्ट पुढे कसा जाणार, त्याची फिजिबिलिटी कुठं ब्रेक होऊ राहिली, प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशन मध्ये झटपट सांगणारे लोक, त्यांना या नंबर मधलं जे ज्ञान हे एक जग आहे. आणि मी मागा जे सांगितलं हॅशटॅग बरोबर ना, हेच नवीन ट्रेंड आहे ना मार्केटिंग बरोबर हो. पण याच्या पुढे जाऊनच काहीतरी मार्केटिंग, हे मार्केटिंग आपल्याला समजतच नाही. ते मार्केटिंग आणि हा फायनान्शियल लिटरसी हे जे 2 विषय हे माणसाला जे कॉर्पोरेट लेवलला किंवा जे FPO लेवलला काम करतात, जे छोटे उद्देश ठेवून मी मागाचे बोललो 90% वाले, त्यांचा हेतूच बरोबर नसतो. त्यामुळे त्यांचं कधी ना कधी स्वतःचीच प्रामाणिक नसल्यामुळं, उद्देश शुद्ध नसल्यामुळं ते अडचणीत 90 योजना वेगळ्या कारणासाठी बनवली, इम्प्लिमेंट होताना वेगळ्या कारणासाठी झाली आणि ते अडचणीत येतात. आणि जे 10% राहतात ते मी आता जे शेवटचं सांगितलं तिथं अडचणीत येतात. का अडचणीत येतात का त्यांना ह्या ज्या गोष्टी या लेवल पर्यंत पोहोचण्यासाठीचा जो परिश्रम आहे, कोणता परिश्रम करायचा आहे, फक्त काय खूप मोठं काही करायचं नाही बाबा, MBA व्हायचं काम नाही. तर परिश्रम काय, स्वतःची प्रामाणिक राहणं, हेतू शुद्ध ठेवणं. आपण फक्त इंटेन्शन विषय बोलतो पण इंटिग्रिटी पर्यंत पोहोचतच नाही, बरोबर आहे ना. बरेच जण इंटेन्शन विषय खूप बोलतात पण इंटिग्रिटी पर्यंत याचं इंटेन्शन बेस्ट दिसते. पण इंटिग्रिटी कधी तयार होती, इंटिग्रिटी कधी समजेल का तो माणूस इंटेन्शनली कामाला लागला. तुम्ही इंटेन्शनली 5 तरुण जण आणि अजून 5 जण घेऊन कामाला लागले, इंटेन्शन क्लिअर झालं. पण इंटिग्रिटी ज्यावेळेस तो प्रवास करताना येणाऱ्या समस्यांना मात करताना तुमचं इंटेन्शन तोपर्यंत सुद्धा क्लिअर राहतं, तिथं तुमची इंटिग्रिटी क्लिअर होती, बरोबर आहे ना. आणि तिथं आम्हाला जे शिकवलं जातं तिथं
म्हणजे आपण 10 जणी एकत्र आलो आणि ज्यावेळेस 400 500 1000 आणि माझी एफपीओ सोडून दुसऱ्याची एफपीओचा कसा फायदा होईल या विषयावर विचार करायला लागलो. तिथं प्रवास चालू होतो आय वी अँड वी फॉर ऑलचा. आणि या प्रवासातला आनंद आपल्याला मिळायला लागतो. आणि याच कारणामुळं तुम्हाला हे सांगण्याचं काही, आता तुम्ही सगळेजण कामातले लोक सोडत आहे त्याच्यामध्ये मन लावून काम करतोय मी आणि माझ्या बरोबरची टीम काम करते, मी एकटाच करत नाही. त्यानंतर आमची 370 महिलांची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, तिचं पण आम्ही काम बघतो. त्या महिलांना जोडीला का घेऊन काम बघतो. त्या कंपनीचा मागच्या वर्षीचा टर्नओव्हर 7 कोटी रुपयाचा होता. नाबार्ड गव्हर्नमेंटचं कोणत्याही एजन्सीचं काही 2-5 लाख रुपये काही येतं वाटतं ते ना, जिथला कुठलाही लाभ न घेता आम्ही ती कंपनी चालवतो. या विषय आम्ही करतोय, हे छोटे छोटे बदल करतोय. बाकीचे जे केलेले काम आहे ते वेगळेच, परंतु ते प्रत्येक कामामध्ये स्वतःची प्रामाणिक राहणं हा सगळ्यात मोठा उद्देश राहतो. आणि त्या उद्देशातून आपल्याला वाटतं आपण उलट बोलतो का बाबा सरळ वाढणारी झाडं कापली जातात, त्याच्यापेक्षाही वेगळं राहतं. सरळ वाढणाऱ्याच्या मागं सूर्यप्रकाशाचा मोह जास्त राहतो आणि त्याच्यामुळे तो कापला जातो. आपण फक्त म्हणतो का सरळ वाढणारी झाडं कापली जातात, परंतु उलट आहे, सरळ वाढणाऱ्या झाडाच्या मागं प्रकाशाचा मोह राहतो आणि त्यामुळे कापली जातात ती झाडं. उमेदीचा काळ ज्यांनी कोणत्याही वयात सुरुवात केली त्याचा तो काळ उमेदीचा राहतो. त्या काळाला तुम्ही निष्कारण वाया घालू नका. आणि वाया घातल्यानंतर तुम्ही नैराश्यात जाल, त्या नैराश्यातून बाहेर निघायला अडचणी. तर माझ्या याचं शेवट मी एका कवितेने करतो, आजच केलेली. त्यानंतर आपण प्रश्न विचारू. श्वास मोकळा घेऊया, गुदमरलेल्या या मनाचा त्राण मोकळा करूया. आदी आणि अंत जीवनाचा श्वासातच उगम आणि श्वासातच अंत मानवाचा. नियम जगाला सांगूया, श्वास मोकळा घेऊया. कारण आपल्याला आपल्या श्वासाचंच महत्व कळत नाही. कारण आपण त्या गर्दीमध्ये एवढं गुदमरून जातो का आपल्याला त्या श्वासाचं महत्व काय आणि त्या श्वासात जीवन काय हे कळायला खूप उशीर होऊन जातो. त्यामुळं आपल्याला आपल्या श्वासाचं महत्व कळलं का स्वतःशी प्रामाणिक राहायला कळलं. आणि स्वश्वासाचे महत्व समजून अहंकार आणि निरंकार श्वासातूनच समजूया. आणि ज्यावेळेस आपण स्वतःच्या श्वासावर नीट लक्ष द्यायला लागतो ना, आनापान करायची काय गरज आहे, काय आपलं रामदेव बाबा काय करतो काय करण्याची ते करण्याची काही गरज नाही. आपण फक्त आपल्या याच्याकडे लक्ष दिलं ना तर अहंकार काय निरंकार काय तो विषय आपल्याला सब समजायला लागतो. लई कीर्तन भजन करण्याची काही, एका श्वासाचे सर्व काही. जन्माला येताना एकच श्वास आहे आणि मरताना पण एकच श्वास आहे. एका श्वासाचे सर्व काही. उगा मूर्खांच्या उन्मादाला आपण कसे सांगूया, श्वास मोकळा घेऊया. ज्यावेळेस एखादं काम आपण चांगल्या भावनेने करतोय तर त्यावेळेस काही नुसन्स फॅक्टर ज्या लेवल पर्यंत आपण समजू शकतो त्या लेवल पर्यंत आपण समजून सांगायचं राहतं. त्यानंतर आपण स्वतःची प्रामाणिक राहून आपल्या मुख्य उद्देशाकडे काम करायचं राहतं. त्यांच्या उन्मादाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण समजून सांगण्यामध्येच आपला जास्त वेळ जातो. म्हणून एका श्वासाचे सर्व काही. उगा मूर्खांच्या उन्मादाला आपण कसे सांगूया, श्वास मोकळा घेऊया. हरित पालवी देई प्राणवायू जीवाला. हरित पालवी देई प्राणवायू जीवाला. ऋण निसर्गाचे फेडूया. लवलेश कशाचा त्या पालवीला. प्रेरणा तिच्याकडून घेऊया. एकेका पानामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि हा जेवढं काही इकोसिस्टीम फूडवेब काय अन्न साखळी आपण काय म्हणतो जे सगळ्याचे जे वेगळे शब्द तिथे एका पानावर आणि त्या पानातून निघणाऱ्या रात्रीचा कार्बन डायऑक्साईड दिवसाचा ऑक्सिजन बरोबर आहे. उलट पडतं काय झालं ना तर त्याच्यावर चालते आणि त्या पानाला कशाचाच लवलेश नाही. त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही वागायला लागाल त्यावेळेस हे सगळ्या ज्या गोष्टी आम्ही बोलतो त्याचा उलगाड तुम्हाला व्हायला लागेल. शेवटचं हे त्याच्यात प्रकाशाच्या मोहासाठी मग जे सांगत होतो. प्रकाशाच्या मनमोहासाठी उंच वाढला सुचिपर्णी हा. प्रकाशाच्या मनमोहासाठी उंच वाढला सुचिपर्णी हा. जनसेवेसाठी विस्तारल्या पूजनीय वटवृक्ष हा. शेवट दोन्हींचा पाहूया, श्वास मोकळा घेऊया. सुचिपर्णी वृक्ष प्रकाशाच्या मोहासाठी वाढतात. आपण म्हणतो सरळ वाढणारी झाडं कापली जातात पण ती लवकर कापली जातात. आणि वटवृक्ष विस्तारतो, सगळ्यांना सावली देतो, त्याचा विस्तार
पूजनीय होतो आणि तो पिढ्यानपिढ्या चालतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आपलं जीवन वटवृक्षासारखं आपलं म्हणण्यापेक्षा आपल्या संस्थेचं जीवन कितने बड़े पद के हो, कितने बड़े ज्ञान के हो, जिस संस्था में काम कर रहे हो उससे बड़े बनने की कोशिश करेंगे तो वो संस्था भी कहीं की नहीं रहेगी और आप भी कहीं नहीं रहोगे. एवढं बोलून मी माझं सांगतो. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.